शंकरपाळे तयार आहे. नमस्कार, आज आहे पार्ट 2 आणि आपण आज बनवणार आहे शंकरपाळे. आज आहे धनत्रयोदशी. तर आपल्याला पाहिजे मैदा, बारीक केलेली साखर, पिठी साखर, तेल आणि पाणी. सगळ्यात पहिले आपण 1 वाटी साखर घेऊन तिला बारीक केलं आहे. आता त्याच वाटीच्या मापाने आपण त्यामध्ये तेल टाकूया. आपण याच्यामध्ये हे साखरेमध्ये तेल टाकूया. त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत. सगळं मिक्सचर आपण छान एकजीव करून घेणार आहे. छान मिक्स करून साखर बारीक करताना आपण त्यामध्ये विलायचीही घातलेली आहे. विलायचीचा फ्लेवर येण्यासाठी. आणि आता हे छान फेटून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणामध्ये जितका मैदा बसेल तेवढा मैदा घाला. त्याला छान घट्टसर भिजवून घ्यायचं. आपण मिश्रण असं छान एकजीव झालं आहे. तेल, पाणी आणि पिठी साखर ही अशी छान मिसळल्या गेली आहे. आता यामध्ये आपण हळूहळू मैदा टाकूया, किंवा मैद्यामध्ये याला टाकून भिजवलं तरी चालेल. पण मग साखर उरली नाही पाहिजे, आपला उरला नाही पाहिजे, म्हणून आपण त्याच्यामध्ये जितका बसेल तितका मैदा टाकून त्याला मिक्स करायचं. गोळा आपला छान मळून झालेला आहे. असं घट्टसर छान गोळा याचा तयार करून घ्यायचा. आणि याला आता या गोळ्याला आपण 5 मिनिटासाठी छान मुरत ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आपला डो खूप छान झालेला आहे. आता सॉफ्ट आणि व्यवस्थित मुरलेला आहे. गोळा घेऊया. तेल मी तापायला ठेवलेले आहे कढई. मला तशी आवडतात, तर मी तशी बनवते. छोटे छोटे कट करून
दिशाने छान कापले आहेत शंकरपाळी. आता आपण बघूया आपली शंकरपाळी पण छान अशी गोल्डन व्हायला लागली आहे. छान अशी गोल्डन झाली आहे. छान असं आपले शंकरपाळे बनलेले आहे. आपण देवाला प्रसादही चढवलेला आहे. आपण आता टेस्ट करून बघू. खूप चांगले सॉफ्ट आणि टेस्टी झालेले आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. थँक्यू.